विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये नफा तोटा पत्रक किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित काही बाबी बघितल्या. आज आपण प्रत्यक्ष नफा तोट्या पत्रकाशी संबंधित प्रत्यक्ष जे काही अप्रत्यक्ष जे काही खर्च आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता सुरुवातीला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे सॅलरी. मग ही सॅलरी आपल्याला या ठिकाणी देत असताना या सॅलरीमध्ये आपल्याला जो काही खर्च दिला जातो, आपण व्यवस्थापनामध्ये आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये अनेक व्यक्ती कामाला असतात, अनेक व्यक्ती आपण पगारावर त्या ठिकाणी ठेवलेले असतात. त्यांना पगार द्यायचा असतो, ज्याला आपण सॅलरी म्हणत असतो. मग ही सॅलरी आपला खर्च असतो, म्हणून सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असते. त्यानंतर पुढं आहे सॅलरी अँड वेजेस. आता आपण या ठिकाणी बघतोय, आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये वेजेस अँड सॅलरी बघितली. ज्यावेळेस वेजेस अँड सॅलरी येत असते, ती वेजेस अँड सॅलरी ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायची असते, परंतु सॅलरी अँड वेजेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे. त्यानंतर आहे रेंट अँड रेट्स, भाडे आणि त्यासंबंधी कर. मग रेंट जे असतात, आपण ज्याला भाडे म्हणतो, मग आपण एखादं कार्यालयाशी संबंधित भाडं देत असतो. एखाद्या ठिकाणी आपण भाड्याने ऑफिस घेतलेलं असतं, कार्यालय घेतलेलं असतं, तर त्या कार्यालयाचं भाडं आणि त्या संबंधी जे काही टॅक्सेस असतात आपल्याला ते पेड करावे लागतात. तर रेंट नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतात. जर ते पेड केलेले असतील तर, कारण रेंट हे रिसिव्ड पण असतात, तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येत असतात. पेड म्हटलं की डेबिट साईड, रिसिव्ड म्हटलं की क्रेडिट साईड. त्यानंतर इन्शुरन्स, आपण इन्शुरन्स उतरवत असतो. मग इन्शुरन्स ज्यावेळेस आपण उतरवतो, तो इन्शुरन्स आपण पेड करत असतो, तर तो इन्शुरन्स पेड केल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. त्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी, लाईटिंग. कार्यालयाशी संबंधित, ऑफिसशी संबंधित जी काही इलेक्ट्रिसिटी असते, लाईटिंग असते, ती पेड केलेली जाते, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येते. जर या ठिकाणी फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी असती, या ठिकाणी फॅक्टरी लाईटिंग असती, तर त्या ठिकाणी ती ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आली असते. त्यानंतर टेलिफोन अँड पोस्टेज, आपण कार्यालयामध्ये टेलिफोन वापरत असतो, पोस्टेज संबंधी खर्च करत असतो, तो सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, छपाई आणि स्टेशनरी. मग ही जी काही छपाई जी असते किंवा स्टेशनरी जी असते, लेखन सामग्री आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, ते सर्व खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या संबंधित आहे, हा पेड केला जातो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. त्याच्यानंतर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. मग टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. मग यामध्ये आपण सेल्समनला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास भाडं, प्रवास खर्च आपण सेल्समनला देत असतो, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. डेप्रिसिएशन ऑन ॲसेट, सर्व प्रकारच्या ॲसेटवर होणारा जो काही डेप्रिसिएशन आहे, घसारा आहे, झीज आहे, ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असते. त्याच्यानंतर लोडिंग चार्जेस. आता या ठिकाणी लोडिंग चार्जेस जो आहे, तो लोडिंग चार्जेस आपण ज्या वेळेस आपला माल हा विक्री करत असतो, विक्री केल्यानंतर ज्यावेळेस आपण माल बाहेर पाठवत असतो, बाहेर पाठवताना तो माल लोडिंग चार्जेस त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो, म्हणून लोडिंग चार्जेस हा नेहमी पेड केला जातो, म्हणून लोडिंग चार्जेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. त्यानंतर ऑडिट फी, ज्याला आपण मराठीमध्ये अंकेक्षण म्हणतो, व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारचे अकाउंट्स चेक करण्यासाठी जे खर्च केले जातात त्याला ऑडिट फीज म्हणले जातात, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला केले जातात. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, करमणूक खर्च, ऑफिसशी संबंधित जे जे काही करमणूक खर्च असतात किंवा ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतले जातात. त्यानंतर रिपेअर्स,
रिन्युअल्स अँड मेंटेनन्स. आता याच्यामध्ये दुरुस्ती, रिपेअर्स, दुरुस्ती, नवीनीकरण आणि त्या ठिकाणी मेंटेनन्स, जो काही आपल्याला दरवर्षी जो काही मेंटेनन्स करावा लागतो, देखभाल करावी लागते, तो सर्व प्रकारचा खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन, ज्या वेळेस आपण एखादं कर्ज घेत असतो, ते कर्ज आपली लायबिलिटी असते आणि त्याच्यावर आपण व्याज देत असतो, त्याला आपण इंटरेस्ट ऑन लोन म्हणत असतो आणि तो आपला खर्च असतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक लक्षात घेतलं, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस, जसं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला, डेबिटला 2 लिहितो आणि क्रेडिटला बाय लिहितो, तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याही डेबिटला 2 आणि क्रेडिटला बाय लिहित असतो. त्यानंतर टू सन्ड्री मिसलेनियस एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस, सगळ्या प्रकारचे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतात. मग हे मिसलेनियस एक्सपेन्सेस जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला केल्यानंतर पुढं आहे कन्व्हियन्स, ज्याला आपण वाहन भत्ता असं म्हणत असतो, तोही पेड केला जातो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर विद्यार्थ्यांनो सांगितलेलं आहे टू लॉस बाय फायर, आगीमध्ये माल जळून खाक झाला त्यामुळं नुकसान झालं. टू लॉस बाय थिफ्ट, चोराने माल चोरून नेला त्यामुळं नुकसान झालं. टू लॉस इन ॲक्सिडेंट, प्रवास करत असताना माल ॲक्सिडेंट झाला आणि मालाचं नुकसान झालं. त्यानंतर मग या सर्व प्रकारचे जे काही लॉसेस आहे, हे सर्व प्रकारचे लॉसेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतात. लॉस म्हणलं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढं आहे टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. मग आपण माल हा फुकट वाटला, फ्री सॅम्पल वाटला. आपण ट्रेडिंग अकाउंट शिकत असताना बघितलं की माल कशासाठी आपण फुकट वाटतो, आपल्याला जाहिरात करायची असते आपल्या मालाची. मग संतूर साबणावर आपण एखादा पेन फ्री वाटतो, संतूर एकावर एक साबण फ्री वाटत असतो, किंवा एखाद्या टूथपेस्टवर एखादा ब्रश फ्री वाटत असतो. हा जाहिरातीसाठी खर्च केलेला असतो. मग आपण गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल असंही म्हणू शकतो, किंवा अँड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असंही या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना कमिशन अलाउड, आपण एखाद्याला कमिशन देत असतो, कमिशन देत असतो. मग हे कमिशन देत असताना टू गिव्हन कमिशन, टू गिव्ह कमिशन, मग हे जे काही कमिशन आपण ज्या वेळेस देतो त्यावेळेस तो खर्च असतो. आपण कमिशन देतो कुठल्याही पद्धतीनं, एखाद्या मध्यस्थाला, दलाला आपण कमिशन देत असतो, तर ते कमिशन आपला खर्च आहे. आता एक लक्षात ठेवा, कमिशन असेल किंवा डिस्काउंट असेल, ज्यावेळेस अलाउड असतो, गिवन असतो, तर तो आपला एक्सपेन्सेस असतो. परंतु कमिशन रिसिवड आहे, डिस्काउंट रिसिवड आहे, तर तो आपला इन्कम असतो. अलाउड ऑर गिवन म्हटलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि ज्यावेळेस कमिशन रिसिवड म्हटलं तर त्यावेळेस ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर टू अलाउन्सेस, भत्ते, आपण प्रवास भत्ता देतो, त्याच्यानंतर खाण्यापिण्यासाठी भत्ता देतो, तर हे अलाउन्सेस पेड केले जातात म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतले जातात. त्यानंतर पुढं आहे ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीसाठी खर्च करत असतो. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड, मग हे जे काही कॅरेज आउटवर्ड जे आहे, आपल्या व्यवसायातून माल ज्यावेळेस बाहेर आपण पाठवतो त्यावेळेस त्याला कॅरेज आउटवर्ड असं आपण सर्वसामान्यपणे संबोधत असतो. मग हे जे काही कॅरेज आउटवर्ड जे आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतात. खरेदी
मग विक्रीवरील जो काही वाहतूक खर्च आपण ज्याला म्हणतो कॅरेज आउटवर. त्यानंतर सेल्स चार्जेस, विक्री खर्च जो आहे हाही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला जातो. त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे बॅड डेट्स, बुडीत कर्ज. एखाद्याला आपण कर्ज दिला आणि त्यातली काही रक्कम बुडाली तर तो आपलं नुकसान असतं, म्हणून बॅड डेट्स हे नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी, जसं इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, तसं एक्सपोर्ट ड्युटी निर्यात कर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतो. ऑल टाईप्स ऑफ टॅक्सेस लाईक व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेस और GST. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, मग सर्वसामान्य खर्च आपण ज्याला म्हणत असतो हे जनरल एक्सपेन्सेस असतात. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस. आता विद्यार्थ्यांना हा जो काही एक्सपेन्सेस आहे ट्रेड एक्सपेन्सेस हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, कारण ट्रेड एक्सपेन्सेसची सिच्युएशननुसार आपल्याला त्या ठिकाणी पोस्टिंग करावी लागते. जर आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये आणि ॲडजस्टमेंटमध्ये इतर प्रकारचे खर्च, एनी टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस लाईक मिसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस, कुठल्याही प्रकारचे एनी अदर एक्सपेन्सेस जर आलेले असतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ते घेत असतो. मग कुठल्याही प्रकारचे एनी अदर एक्सपेन्सेस आलेले असतील तर ते एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतल्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा असतो. पण जर कुठल्याच प्रकारचे एनी अदर जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा फक्त एक्सपेन्सेस, कुठल्याच प्रकारचे एक्सपेन्सेस जर आलेले नसतील तर अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा असतो. तर का घ्यायचा असतो, तर ट्रेड एक्सपेन्सेस व्यापाराशी संबंधित खर्च आहे. मग हा जो काही एक्सपेन्सेस आहे, जर हा एक ट्रेडिंग अकाउंटला असेल तर तोही एकटाच असतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतला असेल तर तोही एकटाच असतो. त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस हे इन्व्हॉल्व नसतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून ट्रेड एक्सपेन्सेस जर एकटाच एक्सपेन्सेस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचा असतो. जर इतर प्रकारचे एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आले, जसे की मेसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, तर अशा वेळेस तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा असतो. हे एक लक्षात ठेवण्यासारखं आपल्याला आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांना लिगल चार्जेस. मग कायदेशीर खर्च आपण ज्याला म्हणतो, प्रोफेशनल चार्जेस, कुठल्याही प्रकारचे चार्जेस, बँक चार्जेस, सिलेक्टर फी, मग ही जी काही कुठल्याही प्रकारचे चार्जेस आहेत ते आपल्याला पेड करावे लागतात. हे सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण या ठिकाणी घेत असतो. त्यानंतर आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. मग प्रायमरी पॅकिंग चार्जेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो, परंतु सेकंडरी पॅकिंग चार्जेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. तर प्रायमरी पॅकिंग म्हणजे काय, की माल तयार झाल्यानंतर त्यावर जे संमिश्रण चढवलं जातं, जी पॅकिंग चढवली जाते, माल सुरक्षित राहण्यासाठी ती पॅकिंग असते, म्हणून ती ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतली जाते. सेकंडरी पॅकिंग चार्जेस त्याच्यावर मालासंबंधी नाव, उत्पादन संस्थेचा पत्ता, मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे सगळा काही तपशील त्या ठिकाणी दिला जातो. त्याच्यावर कंपनीचं नाव असेल, उत्पादन संस्थेचं नाव असेल, हा सगळा खर्च आणि त्याची व्यवसाय संस्थेतून बाहेर पॅकिंग करून पाठवली जाते, म्हणून हा खर्च सेकंडरी पॅकिंग चार्जेसमध्ये आपण टाकत असतो. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट. आपण एखादी मालमत्ता विकली आणि त्याच्यावर आपल्याला लॉस झाला. समजा आपण फर्निचर आहे, आपल्याला संस्थेमध्ये
फर्निचर करत असताना 1,00,000 रुपये खर्च आला, परंतु आपल्याला आता दुसरं फर्निचर करायचं, पण पहिलं फर्निचर आपल्याला या ठिकाणी विकायचं. मग आपण ज्यावेळेस फर्निचर केलं त्यावेळेस ती 1,00,000 रुपयाला केलं, परंतु आत्ता त्याचं डेप्रिशिएशन वजा करून ते फर्निचर 50,000 रुपयाला विकलं, म्हणजे आपला 50,000 रुपये लॉस झाला. मग 1,00,000चं फर्निचर 50,000ला विकलं म्हणजे 50,000 लॉस झाला. तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी घ्यावा लागतो. त्यानंतर आहे टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नेट प्रॉफिट हा आपल्याला लिहावा लागतो. तो ट्रान्सफर करत असताना कॅपिटल अकाउंटच्या किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला तो ट्रान्सफर करावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी आपण नेट प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेत असतो आणि तो ट्रान्सफर करत असताना पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला त्या ठिकाणी तो ट्रान्सफर करावा लागतो किंवा लॅबिलिटीला करंट अकाउंटमध्ये किंवा कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करावा लागतो. आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. धन्यवाद मित्रांनो.